मार्च महिन्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 9व्या हप्त्याचे वितरण महिला आणि बालविकास विभागाकडून पुढील 24 तासात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत हस्तांतरणाद्वारे केले जाईल, ज्यामध्ये 2,41,00,000 पात्र लाभार्थ्यांना मार्च महिन्यात 8वा आणि 9वा हप्ता एकूण 3,000 रुपये मिळतील. फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्चचा 9वा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्चपासून महाराष्ट्रातील महिलांना वितरित केला जात आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात फक्त फेब्रुवारीचा 8वा हप्ता महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आला आहे आणि आता महिला आणि बालविकास विभाग पुढील 24 तासात मार्च महिन्याचा हप्ता वितरित करणार आहे. परंतु 9 लाखाहून अधिक अपात्र महिलांना मार्च महिन्याच्या 9व्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. महाराष्ट्र सरकारने जानेवारी महिन्याच्या अंतर्गत योजनेनंतर सर्व महिलांचे अर्ज तपासले आणि योजनेसाठी अपात्र महिलांचे अर्ज नाकारण्यात आले आणि आता या अपात्र महिलांना माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. बघा, लाडकी बहीण योजना 9व्या हप्त्यासाठी पात्रता बघूया आपण थोडक्यात. लाभार्थी महाराष्ट्राची रहिवासी असावी. महिलेचा अर्ज योजनेच्या पोर्टलमध्ये मंजूर झाला पाहिजे. महिलेचे कुटुंब आयकरदाता नसावे. लाभार्थी महिला सरकारी नोकरीत नसावी. लाभार्थीच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. महिलेच्या कुटुंबात ट्रॅक्टरशिवाय इतर कोणतेही चारचाकी वाहन असू नये.